गरिबी आणि आर्थिक मागासलेपण दूर करायचे असेल तर तिथे शिक्षणाशिवाय पर्याय उरत नाही। हे ज्ञानेश्वर देवकते सारख्या ग्रामीण भागातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या ज्ञानेश्वर देवकते यांनी पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारून हे दाखवून दिलं आहे। ज्ञानेश्वर देवकते यांच्या घरची परिस्थिती खूपच गरिबीची होती। आई वडील मजुरी बरोबरच ऊसतोडीचे काम करून कुटुंबाचा खर्च भागवायचे। वेळ प्रसंगी ज्ञानेश्वरला शिक्षणासाठी शेतीकामाबरोबरच हमालीचे काम देखील करावे लागले। बीड पासून त्यांचे गाव थोड्याच अंतरावर होते आणि शहराच्या ठिकाणी आपल्या मुलाने शिक्षण घ्यावे असे कोणत्या आईवडिलांना वाटत नाही। ज्ञानेश्वर यांच्याही आईवडिलांची इच्छा होती की आपल्या मुलानेही शहरातील शाळेत ऍडमिशन घ्यावे। इच्छा असून सुद्धा परिस्थितीमुळे ते असं करू शकले नव्हते। त्यामुळे 10वी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर 11वी साठी त्यांचं बीडच्या बलभीम महाविद्यालयामध्ये ऍडमिशन करण्यात आलं। शिक्षणाबरोबर ते कामही करत होते। ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर MPSC करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांना काम करणे मात्र चुकले नाही। शालेय पोषण आहाराच्या ज्यावेळी गाड्या यायच्या त्यावेळी त्यातील पोती उचलण्याचं काम ज्ञानेश्वर करायचे। असे काम करून त्यातून मिळणाऱ्या पैशांमधून ज्ञानेश्वरने MPSC साठी लागणारी पुस्तकं विकत घेतली। आपल्या कष्टाच्या पैशांमधून खरेदी केलेल्या नवीन करकरीत पुस्तकामध्ये अभ्यास करण्याचा अनुभव काही वेगळाच होता असं ज्ञानेश्वर म्हणतात। त्यांचा अभ्यास चालूच होता, परंतु कुठेतरी कुटुंबाला आता वाटत होते की शिक्षण तर खूप झालं, आता आम्हाला कामात मदत करावी किंवा काम करून कुटुंबाला हातभार लावावा। परंतु त्यावेळी ज्ञानेश्वर आईला म्हणाले की 200 रुपये रोजंदारीने काम करून कुटुंबाचा खर्च कसा भागेल। आपल्याला जर ही परिस्थिती बदलायचीच असेल तर शिक्षणाला पर्याय नाही। मला वाटतं की ज्ञानेश्वर देवकते सारख्या परिस्थिती असणाऱ्या प्रत्येक मुलामुलीने हे समजून घ्यायला हवं। रोजंदारी मोलमजुरी करण्यापेक्षा परिस्थिती जर बदलायचीच असेल त्यांच्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्यायच असू शकत नाही। 2018 साली जेव्हा ज्ञानेश्वर यांनी MPSC ची प्री क्लिअर केली त्यावेळी मात्र कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा होता। त्यांना घरचे म्हणायचे की तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे, बाकीच्या गोष्टी आम्ही सांभाळू। त्यांचा तो अटेम्प्ट मात्र केवळ 2 मार्क्स कमी असल्यामुळे निघाला नाही। ज्ञानेश्वर यांनी आपलं यश केवळ 2 मार्कांमुळे दूर जाताना पाहिलेलं हे दुःख, त्या निराशेत ते असताना त्यांच्या अशिक्षित असलेल्या आईने त्यांना धीर देण्याचं मोठं काम त्यावेळी केलं। त्यांच्या आई त्यांना म्हणायच्या तू रडत बसू नकोस। पाठीवरून हात फिरवत आईने मुलाला एवढं सांगितलं की तुझ्यामध्ये खूप क्षमता आहे, तू आणखी तयारी कर म्हणत त्या आईने आपल्या मुलाला प्रोत्साहन दिलं। तयारीनिशी त्यांनी आणखी एक अटेम्प्ट दिला आणि 2019च्या MPSCच्या रिझल्ट मध्ये त्यांनी 129वा क्रमांक पटकावला। ज्यावेळी MPSCचा रिझल्ट लागला त्यावेळी ते त्यांच्या आईजवळ बसलेले होते। त्यांनी आईला जेव्हा सांगितलं की आई मी PSI झालोय, तेव्हा त्या आईचे आनंदाश्रू खळखळून वाहू लागले। त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता। त्यांच्या कष्टाचं, मेहनतीचं आणि मुलाने केलेल्या कष्टाचं आज चीज झालं होतं। प्रत्येक ग्रामीण भागातल्या मुलामुलींनी किंवा आपली परिस्थिती गरीब आहे आणि आपण शहरी भागातील मुलामुलींच्या तुलनेत काहीच नाही, न्यूनगंड न बाळगता आपले प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजेत। यश नक्की मिळतं हे ज्ञानेश्वर यांनी दाखवून दिलं आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।